अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावाचे वाढते शहरीकरण आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील उपस्थित करू लागलाय। मात्र असे असताना पोलीस प्रशासन सतर्क असून वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी ॲक्शन सुरू केली आहे। वांगणीचे शहरीकरण सुरू असताना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्यात। वांगणी शहरात विविध व्यापार देखील वाढू लागलेत, त्यामुळे स्थलांतरित नागरिक वांगणीमध्ये स्थायिक होण्यास पसंती दर्शवतात। असं असताना गुन्हेगारीच्या घटना देखील उघड होऊ लागल्यात, त्यामुळे निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आटोक्यात राहावा यासाठी कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय। आपल्या भागातील वाढत्या वस्तीमध्ये लक्ष ठेवत अनोळखी व्यक्तींची माहिती पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात आलंय। सोबतच जर कोणी आपले फ्लॅट, घर तसेच दुकानं भाड्याने देत असेल तर त्यांची कायदेशीर नोंद पोलीस स्थानकात करावी, असं आवाहन प्रभारी अधिकारी गोविंद पाटील यांनी केलंय। घडलेला एखादा गुन्हा उघडकीस येत असताना आरोपी व्यक्ती जर भाड्याने वास्तव्य करत असेल आणि त्याची नोंद पोलीस स्थानकात नसेल तर घरमालकावर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती देत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस अधिकारी गोविंद पाटील यांनी दिल्यात। सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की वांगणीमध्ये थोडंसं काय होतं की बाहेरून येणारे लोक आहेत त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड असण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे काय होतं की एखादा भाडेकरू येतो पण त्याची माहितीच पोलीस प्रशासनापर्यंत येत नाही। त्यामुळे काय होतं की क्राईमचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे, ड्राईव्ह घेतलेला आहे। आपण आता नुकतेच 3 गुन्हे दाखल केलेले आहेत यामध्ये, जे काही ज्या घराचे मालक आहेत त्यांनी भाडेकरू ठेवलाय परंतु त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली नाही। तर अशा प्रकारे 3 जणांवर आतापर्यंत आपण गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्याची आपण जी फ्रिक्वेन्सी आहे ती वाढवणार आहे। त्यामुळे प्रत्येक इथे जो घरमालक आहे त्यांनी ती काळजी घ्यावी की किंवा जे सोसायटीत राहतात त्यांनी सर्वांनी काळजी घ्यावी की नवीन कोण माणूस येतोय तर त्याची तात्काळ माहिती आम्हाला पोलीस प्रशासनाला पोहोचवायची आहे। त्याच्याशी योग्य कायदेशीर करार करायचा आहे, भाडे करार, आणि तो करार आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। जर एखादा क्रिमिनल असेल तर त्याचा रेकॉर्ड आम्हाला त्यामध्ये छानतेला आणि त्याच्यावरती व्यवस्थित वॉच ठेवता येईल। दरम्यान पोलिसांच्या या मोहिमेवर नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केलं असून वांगणीमधील नागरिकांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी। Like, comment, share and subscribe.